चला ऑल इंडियाचा ताबा घ्यायचा आहे. ऑल इंडिया आपला ताबा सांभाळायचा. इथून खऱ्या अर्थाने 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांना सांगू इच्छितो इथून अगदी 4 षटकांचा सामना. आणि इथून षटक क्रमांक पहिलं प्रगती प्रतापवरती आपण पाहतो प्रभाकर यावेळेस गोलंदाजी ट्रॅक होती अगदी शिल्लारपाडी संघाकडनं. इथून पीबनचं पहिलं षटक हाताळत असताना इथून चला इथून गेम ऑन. स्ट्राइक एंड वरती रोशन, नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल विजय अशी सलामीची जोडी. पहिला चेंडू मधून पहिला चेंडू आलाय निर्धाव. इथून पहिला चेंडू वरती इथून रोशनच्या वारीचा अंत. अगदी विचार केला तर कव्हरचा क्षेत्ररक्षक तैनात. अगदी बॅटला स्पर्श करून चेंडू जाऊन पोहोचला अगदी क्षेत्ररक्षकाच्या हाताखाली. इथून रोशन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने पहिला गडी बाद होत असताना मात्र त्याची जागा भरण्यासाठी सचिन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रबडा होत असताना अगदी पहिला चेंडू निर्धावाला होता. दुसरा चेंडू भरती प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता रोशन या फलंदाजाचा. इथून मात्र बॅटची थोडीशी कडा घेतली आणि चेंडू जाऊन विसावला अगदी कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हाताखाली. इथून पहिला हादरा दिला जातोय टीम आंबिवली संघाला. इथून सचिन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती. इथून पुन्हा एकदा सलगचा तिसरा चेंडू देखील आलाय निर्धाव. इथून विचार केला तर कमालीची गोलंदाजी प्रभाकर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. आणि इथून चेंडू आउट ऑफ द फार. सचिनच्या बॅटमधून हा पहिला षटकार. अगदी या स्पर्धेचा पहिला षटकार पाहायला मिळाला सचिन या फलंदाजाच्या माध्यमातून. डीजे one side hero. या षटकांती फक्त आणि फक्त 7 धावा 7 धावा दाफुलका भरती. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. थोडासा उशीर झालाय मात्र जास्तीची वेळ घ्याल तर अगदी अक्षरशः इथं थोडस तुम्हाला देखील बॅकफुटला जावं लागेल. इथून खऱ्या अर्थाने स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसांती आपण पहिला सामना पाहतोय शिल्लारवाडी वणा आंबिवली या दोन संघादरम्यान. आणि त्यानंतर इथून मात्र कमालीची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली प्रभाकरच्या माध्यमातून. अगदी 3 चेंडूंचा विचार केला तर काय अप्रतिम चेंडू पाहायला मिळाले होते. अगदी 4थ्या चेंडूवरती षटकार देखील आला आणि 5व्या चेंडूवरती एक सिंगल आले. 6वा चेंडू देखील निर्धाव आला आणि त्यानंतर षटक क्रमांक पहिलं संपलं. इथून पहिल्या षटकांती 7 धावा दाफुलका भरती आपण पाहतो. इथून खऱ्या अर्थाने गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्ती पहिलं सांगे कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना सूरजला पाहतोय.
इथून चला मॅच लागली जाते या स्वरूपात दुसरं षटक प्रगती पथा बरदिया इथून केली जाते या स्वरूपात हो मॅचची लीडिंग याची इथून चुका अगदी एसटी रक्षकाकडनं त्या चुका पाहायला मिळाल्या अगदी अंदरुनी किनारा आणि त्यावरती एसटी रक्षकाचा थोडासा बंबल देखील पाहायला मिळाला त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट झाले एक सिंगल दाबेच्या सायने फलक 8 या धावसंख्या भरती इथून खऱ्या अर्थाने आता इथून सलामीचा फलंदाज विजय स्ट्राइक एंड भरती आपण पाहतोय ओहो या वेळेस कमालीचा फटका अगदी विचार केला तर सेंडू आउट ऑफ द फार विजयच्या बॅटमॅनला हा दर्जेदार षटकार इथून अगदी केला विचार केला तर इथून पहिला चेंडू होती सिंगल आली होती दुसरा चेंडू खेळत असताना इथून षटकार देखील पाहायला मिळाला होता आणि तिसरा चेंडू मात्र फेकत असताना इथून निर्धाव चेंडूचे अगदी गोलंदाजीवरती परिवर्तन पाहायला मिळालंय सूरजच्या माध्यमातून पुन्हा एकदा अगदी बॅटच्या रनर मध्ये सेंडू थांबत नाहीये सेंडू वन मोर सेंडू जाणार सी मारे पार अजून एक दर्जेदार षटकार डीजे वारंवार कमालीच्या फटक्या पुन्हा आडव्या बॅटने करून काढलाय प्रयत्न चालू झाला एक सिंगल कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न केला जाईल आता इथून थोडासा शतरक्षक थोडासा बंबल झाला आणि त्यावरती या 2 धावा मिळाल्या त्या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल 22 धावा धावफलका भर दिया अगदी फुलटॉस चेंडू होता षटक क्रमांक दुसरा संपलाय धावफलकाचा विचार केला तर 22 धावा धावफलका वरती दुसरे षटक प्रगती पथावरती मात्र संपुष्टात आलंय इथून खऱ्या अर्थाने अजून 2 षटक सुलभ शिल्लक आहेत पुढील अगदी विचार केला तर 22 बनल्यात इथून अजून 12 चेंडूवरती किती बनवले जातील पाहावं लागेल इथून खऱ्या अर्थाने विजय आणि त्याच्या साथीनं सचिन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी मोस्ट वरती मात्र टेबला होता विजय फलंदाजाला त्यानंतर मात्र जेव्हा स्ट्राइक एंड वरती आला तेव्हा आपले इरादे स्पष्ट करत असताना अगदी 2 चेंडू आउट ऑफ द पार धाडण्याचं काम या फलंदाजाने केलंय गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर वैयक्तिक पहिलं सांगे पुण्यातलं तिसरं षटक घेऊन येत असताना रोशन अगदी राईट डाम उडदा विकेटचा मारा सचिन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय इथून अगदी समोरच्या दिशेने अगदी गोलंदाजाला फसवण्याचं काम केलं होतं फलंदाजाने मात्र फारसा चांगला फटका पाहायला मिळाला नाहीये इथून स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अगदी अडवलाय चेंडूला कुठल्याही प्रकारची धाव आली नाहीये इथून खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी पहिला चेंडूवरती देखील धाव आली नव्हती दुसरा चेंडू निर्धाव आलाय इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर कमालीची गोलंदाजी इथून फटका फसलाय दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू वरती दीपक चुका झाल्या अगदी एक सिंगल धाव होती तिथे मात्र दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करत असताना इथून या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल 24 धावा धावफलकावरती हो या वेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय इथून क्षेत्ररक्षकाकडनं चुका वारंवार त्या चुका इथून अपेक्षित नाहीयेत अगदी दीपकच्या माध्यमातून त्या वारंवार चुका पाहायला मिळाल्या या
चेंडूवरती आल्यात या दोन धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. अगदी 26 धावा धावफलका वरती. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर रोशनने 4 चेंडू फेकी केले, 4 धावा खर्च देखील केल्या. अगदी इथून अजूनही शिल्लक 2 गुरुरी चेंडू. हो इथून समोरच्या दिशेला अगदी ग्राउंडचा फटका. चेंडू वन बाउन्स अखेर पोहोचलाय सीमा रेषा पार. सचिनच्या बॅटमधून हा दर्जेदार चमकार. इथून खऱ्या अर्थाने आता इथं विचार केला तर 4 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या होत्या आणि इथून 5व्या चेंडूवरती कमालीचा फटका. अगदी चमकाराच्या दिशेने चेंडूला पाठवण्याचं काम केलं. इथून अगदी चेंडू जाऊन पोहोचलाय चमकार आणि या चमकाराच्या साने धावफलक पुढे सरसावत असताना पुन्हा एकदा झेलचा चान्स. इथून चेंडू खाली निलेश. चुका इथून होणार नाही. सचिन बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक 3 संपले. यस स्क्वेअर मारा अवंतर धाबेच्या साह्याने धावफलक 37 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा खराब चेंडू. इथून अजून एकदा वाईट. अजून एक स्क्वेअर धाव एक धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना 38 धावा धावफलकावरती. हा इथून कमालीची गोलंदाजी. अगदी 2 चेंडू स्क्वेअर आले होते, त्यानंतर निर्धाव देखील चेंडू पाहायला मिळाला. अगदी गोलंदाजी वरती परिवर्तन करत असताना इथून पाहू शकाल आपण निलेश या गोलंदाजाला इथून थोडस परिवर्तन करत असताना पुन्हा एकदा वेट करणं. इथून अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता. कमाल. इथून विचार केला तर 5 चेंडू फेकी केलेत, अगदी 8 धावा खर्च केलेत आणि इथून शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथून विचार केला तर कमालीची गोलंदाजी. पहिला चेंडू थोडासा खराब होता आणि इथून षटक क्रमांक 4 इथे संपुष्टात आले. 38 बनल्या 39 टार्गेट आहे. अगदी इथून विचार केला
तिच्यातलं दिलं का पिशेतलं नाही सिरीज बिरीज मरून तेवढं नको टेन्शन घ्या जास्त नको लोड घ्या सिरीजचा पण तरी त्या नोट करून ठेवशीलच ना तू हां नोट करून ठे जर कवा झालाच कोणी आलाच तर हां म्हणजे बकरा धरू आपण तसा काही विषय ना पण धर जाऊ दे पैसा आहे ना आपल्या कमी कमी करून ह्याच्या घ्या तात्या बाबा तर तिथून वामनदादा इंदोळे यांच्या माध्यमातून स्टेजच्या जवळून जोपर्यंत आईनाच्या झाडापर्यंत जर कोणी आईवा कॅच पकडेल त्याच्यासाठी एक ग्लास ज्यूस फ्री असेल फ्लेवर जो तुम्हाला आवडेल पाणी भरून ना भावा भावाला भरून ना मस्त चला इथून 39 धावांचं टार्गेट इथून कशा प्रकारे सेट केला जाईल पाहावं लागेल अगदी चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिलीप आणि त्याच्या साथीने निलेश चला इथून केली जाते मॅचला सुरुवात अगदी फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहायला गेलं विचार केला तर आंबिवली संघाचा विचार केला तर 38 बनल्यात 39 चा टार्गेट आहे इथून गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर गोलंदाज रोशन यावेळेस राईट आर्म वर विकेटचा मारा स्ट्राईक एंड वरती दिलीप नॉन स्ट्राईक एंड वरती निलेश आणि सलामीची जोडी अगदी इथून विचार केला तर गेम ऑन होते ओ हो पहिला चेंडू कव्हर शतरक्षकाच्या डोक्यावर चेंडू आउट ऑफ द बार दिलीपच्या बॅट मधून आला हा चौकार नो येस इथून अगदी नो +4 अशा 5 धावा आणि या 5 धाब्याच्या साहाय्याने खातं खोललं जाते अगदी इथून फ्री हिट चेंडू या पुढील चेंडू फ्री हिट असेल आणि इथून दिलीप या चेंडू वरती मात्र फायदा घेईल का पाहायला मिळेल इथून खरा अर्थाने विचार केला तर फ्री हिट चा चेंडू आहे हो पुन्हा एकदा बॅटची लेडिंग याची तो क्षेत्ररक्षक तैनात आहे अगदी पॉइंटचा क्षेत्ररक्षक तैनात चांगलं क्षेत्ररक्षण एक सिंगल कंप्लीट झाले इथून या सिंगल धाबेच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती अगदी पहिला चेंडू नो होता आणि त्यानंतर इथून एक सिंगल देखील जसा विचार केला तर एक चेंडू आणि 6 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय आता मात्र इथून स्ट्राईक एंड वरती फलंदाज निलेशला आपण पाहतोय या वेळेस प्रयत्न झाले होते अगदी हवेच्या स्पॅट मध्ये इथून अगदी पुश करायचं होतं फक्त चेंडूला अगदी बॅटचा आणि बॉलचा स्पर्श होत नाहीये इथून चेंडू जातोय निर्धाव अगदी दुसरा चेंडू निर्धावाला इथून खऱ्या अर्थाने गोलंदाज रोशन या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय इथून पुन्हा एकदा सलगचा दुसरा चेंडू निर्धावाला इथून खऱ्या अर्थाने निलेश ज्या फटक्यांसाठी जाणला जातोय ते फटके मात्र पाहायला मिळत नाहीये वारंवार निलेश मोठे फटक्यांचा प्रयत्न करत असतो आणि इथून मात्र थोड्याशा चुका बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव आलाय खऱ्या अर्थाने इथून बॅटला बॉल स्पर्श होत नाहीये अगदी गरज नसताना या वेळेस कमालीचा फटका खबर पॉइंट
आणि या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द फार. निलेशच्या बॅट मधून हा चौकार. इझी एक पावला कुठून तरी आला चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. अगदी 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर निलेशने आपले इरादे स्पष्ट करत असताना फटका कमालीचा आहे. अप्रतिम फटका. चेंडू आउट ऑफ द फार. खबर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकार. बिझी तर जळ मैदानाच्या आतमध्ये इथून पुन्हा एकदा एकदा अतिरिक्त उसळी सिंधू वाईट. इथून पंच योगेश शेंडे आम्हाला सांगत असताना स्क्वेअर मारा बन. इथं मात्र वॉर्निंग देखील दिली जाते गोलंदाज रोशनला. इथून 1 बाउन्स. अगदी इथून अगदी एखादा बाउन्स पाहायला मिळाला तर नो चेंडू घोषित केला जाईल. इथं याची देखील दक्षता असावी. इथून चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक तरी रोशनला पण पाहतोय. दफलकाचा विचार केला तर कमालीचं दाफलक देखील पाहायला मिळतंय. अगदी 17 धावा धावलका वरती. इथून षटक क्रमांक पहिलं संपलंय. 17 धावा धावलका वरती. डीजे आपण इथून पाहू शकाल. अगदी पहिलं षटक संपुष्टात आलंय. इथून 17 धाबा बनल्यात. 39 धाबांचं टार्गेट आहे खऱ्या अर्थाने. इथून टीम शिलारवाडी या संघाला यावेळी चेंडू आउट ऑफ द फार. अगदी षटक क्रमांक दुसरा प्रगती फतावरती गोलंदाज किरण. आणि इथून पहिला चेंडू वरती दिलीपच्या बॅट मधून आला हा दर्जेदार षटकार. अगदी चेंडू आउट ऑफ द फार षटकार आलाय. या षटकाराच्या साईन धावफलक 23 या धावसंख्या भरती. हो इथून मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक रोशन होणार नाही चुका. इथून दिलीप बॅक टू द पवेलियन. येस इथून चेक केला जाईल. इथून अगदी नो चेंडू देखील रेषेचा चेक करायचा आहे ना. येस नक्कीच. इथून फेल डिलिव्हरी. चेंडू अगदी राईट आहे. इथून विकेटचं पतन. दिलीपच्या फारीचा अंत. चला टीम भोंबरवाडी आणि मी विनंती केली टीम वेणगाव
चला दोन्ही संघाचे कर्णधार यायचंय लगेचच टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. अजून एकदा कमालीचा चेंडू अगदी आता इथून खऱ्या अर्थाने किरण ह्या गोलंदाजाने अगदी गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू षटकार खाला होता, त्यानंतर दुसरा चेंडू विकेट आणि त्याच्यानंतर 2 बॅक टू बॅक निर्धाव देखील पाहायला मिळाले. अजून एकदा कमालीची गोलंदाजी अगदी 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, इथून खऱ्या अर्थाने इथून कमबॅक करावं लागेल. नाणेफेकी जिंकले ठोंबरवाडी संघाने. क्षेत्ररक्षणाचा निर्णय यास नक्की सामना संपल्यानंतर लगेचच ताबा घ्यायचा क्षेत्ररक्षणाचा. आणि इथून षटक क्रमांक दुसरा संपलाय. आता इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर कमालीची गोलंदाजी येणारे अजूनही 12 चेंडू विजयासाठी 16 धाव्यांची गरज आहे. 12 वरती 16 बनवायच्या. 23 धावा धाफलकावरती 12 चेंडू आणि आता इथून 16 धावेची गरज आहे. 12 चेंडूवरती 16 बनवायच्या. सलामीच्या भूमिकेमध्ये गेलेला फलंदाज निलेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये अगदी लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला होता आणि अगदी विचार केला तर लक्ष्मण 5 चेंडू निर्धाव खेळलाय. सॉरी 4 चेंडू निर्धाव. इथून खऱ्या अर्थात 4 चेंडू एकही धाव न खर्च करता आणि पाहायला मिळेल गोलंदाज ट्रॅकचा विचार केला तर सचिन. हो बॅटची लीडिंग आहे. इथून मात्र क्षेत्ररक्षक एक सिंगल कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. इथून कंप्लीट होईल दुसरी धाव देखील. अगदी या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 25 या धावसंख्या भरतीय. इथून आता येणारे 11 चेंडूने विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. इथून अतिरिक्त धाबेच्या साह्याने धावफलक 26 या धावसंख्या भरतीय. इथून खऱ्या अर्थाने 11 चेंडू आणि इथून बनवायच्यात 13. इथून अगदी कमालीचा फटका. चेंडू मात्र लॉंग ऑन रिजन क्षेत्ररक्षकाच्या डोक्या भरण. चेंडू आउट ऑफ द फार. षटकार.